यापुढची बातमी ज्योती मल्होत्राशी संबंधित आहे। एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या कहाणीसारखंच यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात रोजच्या रोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येतात। ज्योतीचा पाकिस्तानचा एजंट अली हसन सोबतचं एक चॅट पुढे आलंय। कबुलीनाम्यामध्ये तिनं असं म्हटलंय की सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून ती पाकिस्तानी अधिकारी आणि एजंट सोबत कायम संपर्कात असायची। तिच्या सोशल मीडिया अकाउंटच्या चाचणी दरम्यान तपास यंत्रणांना ज्योती आणि पाकिस्तानी एजंट अली हसनचं संभाषण सापडलंय। पाक दूतावासातील दानिशच्या सांगण्यावरनं पाकिस्तानात ज्योती याच अली हसनला भेटलेली। पाकिस्तानात त्यानं ज्योतीची चांगलीच बडदास्त ठेवली। तिथून परतल्यानंतर ती सातत्यानं अली हसनसोबत चॅट करायची आणि समोर आलेल्या चॅटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आता आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। ज्योतीचा या ISI एजंट सोबतचा संवाद कसा असायचा? माझं हृदय नेहमीच तू आनंदी राहावी अशी प्रार्थना करतं। तू नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहा, तुझ्या आयुष्यात कधीच दुःख येऊ नये असं हसन अली ज्योतीला म्हणतोय। तर ज्योती पुढे म्हणते की माझं लग्न पाकिस्तानात लावून द्या। त्या हेरगिरी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या ज्योतीची सध्या NIA कडनं कसून चौकशी होतीये। तपास अधिकाऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर ज्योती पोपटासारखी घडाघडा बोलू लागली आहे। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून झटपट पैसे कमवण्याच्या नादात ज्योतीचा सतत प्रयत्न असायचा आणि तेच हेरून पाकिस्तानी एजंट्सनं आपल्याला जाळ्यात ओढल्याचं ज्योतीचं म्हणणं आहे। पाकिस्तानी दूतावासातील दानिशनंच आपल्या फॉरेन टूर स्पॉन्सर्स केलेल्या होत्या आणि त्याला आपण माहिती पुरवली असंही ज्योतीनं सांगितलंय। तर ज्योतीनं तपास यंत्रणांसमोर नेमकं काय काय कबूल केलंय, काय सांगितलंय ते आपण पाहतोय। यूट्यूबच्या लाईक्स आणि सबस्क्रिप्शनच्या नादामध्ये जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाढावेत या नादात आपण पाकिस्तानच्या जाळ्यामध्ये ओढलो गेलो। देश विदेशातल्या दौऱ्यासाठी पाकिस्तानकडनंच आपल्याला फंडिंग केलं गेलं याची कबुली ज्योतीनं दिली आहे। आपण पैसे कमवण्याचा सोपा मार्ग स्वीकारल्याचं ज्योतीनं सांगितलं। पाकिस्तानचा अधिकारी दानिशच्या संपर्कात ज्योती होती याची कबुली तिनं स्वतःही दिली आहे। पाकिस्तानच्या विजाच्या निमित्तानं दानिशसोबत आपली ओळख झाल्याचं ज्योतीनं सांगितलं आणि याच ओळखीतनं तिनं दानिशचा खाजगी मोबाईल नंबर मिळवला। दानिशच्या सांगण्यावरनं ज्योतीनं पाकिस्तानचा दौराही केला आणि दानिशच्या म्हणण्यावरनंच ती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आली। तिने आतापर्यंत 2दा पाकिस्तानचा दौरा केलेला। तर अली हसननं ज्योतीची पाकिस्तानमध्ये बडदास्त ठेवली। पाकिस्तानमध्ये शाकिर आणि राणा शहाबाज सोबत आपली ओळख झाल्याचं ज्योतीनं सांगितलं। मग कुणालाही संशय येऊ नये यासाठी तिनं शाकिरचा नंबर जट रंधावा या नावानं सेव्ह करून ठेवला होता। मग व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामवरनं ती पाकिस्तानच्या विविध एजंट सोबत संपर्कात असायची आणि सोशल मीडियावरनं काही गुप्त माहिती आपण या एजंट्सला पुरवल्याचं ज्योतीनं सांगितलंय। तर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीला पाकिस्तानकडनं कोणकोणत्या देशात जाण्यासाठी फंडिंग झालेलं होतं ते आपण पाहतोय। पाकिस्तानच्या फंडिंगबंद ज्योती ही दुबईला गेली। दुबई पाठोपाठ तिनं भेट दिलेली होती पाकिस्तानमधल्या कटास राज मंदिरामध्ये। पाकिस्तानच्या लाहोरमध्येही ज्योतीनं भेट दिलेली होती। त्यापाठोपाठ ज्योती भूतानमध्येही गेलेली। या सगळ्याचं फंडिंग अर्थातच पाकिस्तानचं होतं। चीनचा दौराही ज्योतीनं केलेला होता। तर अशा विविध देशांमध्ये ज्योती फिरलेली। देशांतर्गत काही ठिकाणांना सुद्धा ज्योतीनं भेटी दिलेल्या होत्या। पटाया थायलंडला सुद्धा ज्योती पाकिस्तानच्याच फंडिंगमधनं गेलेली। ती इंडोनेशियाला सुद्धा गेलेली। जकार्तामध्ये ती मुक्कामी होती। तर सुरावया, इंडोनेशिया या बेटांवरती सुद्धा ज्योतीनं भेटी दिलेल्या। तिने बांगलादेशचा सुद्धा दौरा केलेला होता आणि